खाली मुंडकं वर पाय, खाली मुंडकं वर पाय, बीडच्या आमदाराचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, बीडच्या आमदाराचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. ॲडव्होकेट राजेंद्र राऊत आणि भाजप, शिवसेना, शिंदे गट, आमची राष्ट्रवादी अजितदादा गट हे सगळे मिळून म्हणजे विलक्षण योगायोग आहे. आणि ही गोष्ट याच्यापूर्वी कधीही घडलेली नाही आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये की तीन पक्षाचे खालचे ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते मिळून धरणे आंदोलनासारखं आंदोलन करत आहेत. हा म्हणजे जिल्ह्यासाठी गौरवशाली आहे का दुःखद आहे हेच आम्हाला मुळात कार्यकर्ता म्हणून कळत नाही आहे. स्थानिक आमदारांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये धमकीवाजा हे करून खाली ग्रामपंचायतला येणारे फंड हे असतील हे अडवायचे, तिथं मार्कआउट न देणे, स्वतःला भेटल्याशिवाय तोडपाणी झाल्याशिवाय कामे चालू करून न देणे हे उद्योग केल्यामुळे ह्या सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि याची मूळ सुरुवात बीड शहर, बीड नगर परिषदेच्या माध्यमातून जी कामं होतात ती कामं अडवून त्याचं काय झालं हे गेल्या 5 वर्षात आम्ही हेच गोष्ट सांगतोय. प्रत्येक शासन, प्रशासन, आमचे नेते यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे आणि तो सिलसिला आजही कायम आहे. फक्त आता काय माहिती आहे का, कामं कोणते मंजूर होतात आणि आत्ता मगाशी एक जणांनी प्रश्न विचारला की हेच आमच्या पालकमंत्र्यांचे बॅनर लावतात की धन्यवाद म्हणून. आता आमदार असल्यामुळं प्रत्येक कार्यालयामध्ये कुठं प्रस्ताव गेलेला आहे, कोणत्या ह्याच्यातून जिल्हा परिषदेमधून कोणता प्रस्ताव गेलेला आहे, कोणत्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे हे माहीत असल्यामुळं अगोदरच बॅनर लावून मोकळं व्हायचं आणि त्याचं क्रिएट असं दाखवायचं जनतेला की मीच हे प्रस्ताव टाकलेत आणि हे माझ्यामुळेच हे कसे मंजूर झालेत. त्याच्यामुळं ही धूळपॅक करायची आणि खाली फक्त टक्केवारीसाठी एकमेकामध्ये चढाओढ करून एक शासकीय अधिकारी अंगावर घालायचे सामान्य कार्यकर्त्याच्या. आता ही खूप दुःखद गोष्ट आहे. 5 वर्ष झालं हे सहन केलं आहे आम्ही बोंबलतोय कायम. पण आता जर 5 वर्ष परत हेच करायचं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खाली काम करायचं का नाही ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं आम्ही सर्वपक्षीय लोक एक विचाराने आज ह्या धरणे आंदोलनात सामील आहोत. जर यातून तोडगा निघाला नाही ही बाब आम्ही वरिष्ठ नेते, आम्ही आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे अजितदादा असतील पालकमंत्री म्हणून, पंकजाताई असतील किंवा धनुभाऊ मुंडे असतील किंवा अमरसिंहजी पंडित साहेब असतील यांच्या कानी घातल्यानंतर जर त्याच्यामधून काही पर्याय निघाला नाही, हे जर कुठं बंद झालं नाही तर मग निश्चितच आम्हाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मिळून यापेक्षा जास्त तीव्रतेचं आंदोलन करण्याची वेळ प्रशासनाने येऊ नये आणि आमच्या नेत्यांनी आमच्यावर आणू नये. कारण आता जर सगळे पक्ष एकत्र होऊन म्हणत असतील की स्थानिक आमदार किती भ्रष्ट आहेत तर कुठंतरी विचार करावाच लागणार आहे वरिष्ठांना सुद्धा की या गोष्टीचा की नेमकं बीडमध्ये घडत काय आहे.